हॅलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मसाला मशरूम कसा करायचा. तर इथे मी घेतलेले आहेत मशरूम्स. त्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते, म्हणजे त्याची माती निघून गेली पूर्ण. आपण वॉश करून घेतले आहेत ते परत, आणि आपण ह्याला उभे कापणार आहोत. थोडे जाडसरच ठेवायचे, कारण हे शिजले की पातळ राहिले की मग ते तुटून जातील, म्हणून थोडेसे जाडसरच कट ठेवायचे आपल्याला ह्याचे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे भाजलेला कांदा आणि आलं लसूण. हे भाजून घेतल्यामुळे त्याला छान एक फ्लेवर येतो. एकदम पातळ पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं वाटताना त्यामध्ये तुम्ही पाणी टाका. आता इथे मी घेतलेला आहे गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हिंग आणि हळद. आपल्याला आता पॅनमध्ये तेल भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे. चांगलं कडकडीत तापलं की आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत अख्खे मसाले आणि वाटण. आपल्याला हे चांगलं तेल सुटस्तोपर्यंत परतायचं आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी मी ह्यामध्ये टाकलेला आहे मीठ. तुम्ही बघू शकता की हे आता भरपूर आटलेलं आहे आणि तेल पण सुटलं आहे. तर आपण जे मगाशी मी मसाले सांगितले होते ते सगळे आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. मी इथे टाकलेलं आहे 1 वाटीभर दही. थोडीशी साखर चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला. तुम्ही बघू शकता की इथे दह्यामुळे तो किती छान त्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि कलर पण किती छान झाला आहे. सेम असं हॉटेलसारखाच दिसत आहे. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत मशरूम्स. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे वरून, म्हणजे ते मशरूम्स चांगले शिजतील त्या वाटणामध्ये. एक 5 मिनटं आपल्याला आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. पाणी आता टाकायचं नाही आहे, दह्याला पाणी सुटणार आहे.
तुम्ही इथे बघू शकता की छान अशी तर्री पण आलेली आहे वर. अजून एक वाफ द्यायची आपल्याला ह्याला. तर हे खूप चांगले शिजले आहेत. शिजले की मशरूम्स बारीक होतात, त्याच्यावरून समजून जायचं की ते शिजलेत. आणि वरून टाकलेली आहे मी कोथिंबीर.